अमरावती जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेवरून रोहित पवार संतापले आहेत. रुग्णालय दुर्घटनेत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. कारवाईत थातुरमातुर करून काही होणार नाही असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. राज्यातील सर्वच रुग्णालयांचं ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. ऑडिट केल्यासारखं फक्त दाखवलं जातं असा आरोपही रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. आज सकाळी अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आग लागल्यामुळे 3 बालकांचा मृत्यू झालाय आणि या घटनेनंतर रोहित पवारांनी संताप व्यक्त केलाय. कोणतीही थातुरमातुर कारवाई कराल तर त्याने काहीच होणार नाही. सर्व रुग्णालयांचं ऑडिट करा. ऑडिट केल्यासारखं फक्त दाखवलं जातं असा आरोप करत त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केलाय. कशाला करता, त्याला घरी पाठवा. आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका. आणि त्याच्याच बरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे. आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो हे सरकारला सांगणं फार महत्वाचं आहे. अमरावतीमधील या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सर, अमरावतीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे. आपण स्वतः अमरावतीला निघाले आहात, सर काय? नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं. परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही. अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे. सर, यापूर्वी पण अशी घटना याच जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये घडलेली होती. काही दिवसापूर्वी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. पुन्हा ही घटना घडलेली आहे. सर, प्राथमिक चौकशीमध्ये काय आढळून आलेलं आहे सर, आणि पुढे काय आता नाही, आता याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालक आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं. त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं. त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत. आता काय काळजी करायची गरज नाही. यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमित असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई करेल.